गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी सकाळी मी कोबी कापून घेतला होता आणि साऊला औषधं द्यायला घेतलं होतं. आणि साऊ माझ्या मांडीवर होती आणि इकडं डोक्याकडं सरकत होती. तिला औषधं नव्हते घ्यायचे आणि खूप जास्त मस्ती करत होती. इथं बघू शकता मी तिला औषधं देत होते, कशी बघते प्रेमाने. आणि तिला मग मी हळूहळू औषधं दिले आणि एक एक घोट पीत होती औषधांचं. तशी ती औषधं घ्यायला म्हणजे औषधं खूप छान घेते, पण कधी कधी आता एवढ्यातच ती औषधं घ्यायला नको म्हणत असते. तिला नसते घ्यायची औषधं, त्यामुळं हात लोटत असती, मस्ती करत असती. काहीतरी करून तिला औषधं घ्यायचे नसतात म्हणून आरडाओरडा करत असती. आणि सकाळी सकाळी घराच्या खाली दिंडी चालली होती देवाची. तर सकाळी दर्शन घेतले आणि छान सुरुवात केली दिवसाला. आणि वातावरण पण बघू शकता किती मस्त आहे. हिरवेगार समोर दिसतंय सगळं आणि निळं आभाळ छान वाटत होतं. आणि हे सगळं बघून मी केली स्वयंपाकाला सुरुवात. कोबी जो मी कापून घेतलेला होता तो स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं. तेल मस्त गरम होऊन दिलं. तेल गरम झाल्यावर त्यात मी मोहरी टाकली. मोहरी मस्त तडतडून दिली. त्यात थोडे जिरे ॲड केले आणि दोन्ही पण मस्त तडतडून दिले. त्यानंतर त्यात मी कढीपत्ता टाकला. मस्त स्वच्छ धुवून घेतला आधी. त्यानंतर मी त्यात टाकला कढीपत्ता, तडतडून दिला मस्त. आणि त्यात मी थोडीशी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर हळद पण थोडीशी तेलात मिक्स होऊन दिली. त्यानंतर त्यात मी जो कोबी धुतलेला होता स्वच्छ, तो कोबी ॲड केला आणि मस्त त्याला सर्व परतून घेतलं. इथं बघू शकता मस्त तडतडलं आहे सगळं. आणि त्यानंतर मी त्यात कोबी टाकून दिला धुतलेला. मस्त बारीक घेतला होता धुवून कापून. आणि इथं बघू शकता त्यानंतर मस्तपैकी खालीवर करून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि कोबी लाल लाल होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा. मस्त परतून घेतला की छान लागतो कोबी. त्यात मी नंतर थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर होती धुतलेली, ती कोथिंबीर वरून टाकून दिली आहे. इथं बघू शकता तुम्ही मस्त कोथिंबीर टाकली. त्यानंतर सर्व मी मिश्रण पूर्ण चांगलं खालीवर करून घेतलं कोबी. आणि त्यात मी पाणी न टाकता झाकण ठेवून दिलं होतं. त्यानंतर मी कोबीमध्ये हरभरा डाळ टाकली. मला हरभरा डाळ टाकलेला कोबी आवडतो. मस्त हरभऱ्याची डाळ मी थोडी भिजवून दिली होती. त्यानंतर ती स्वच्छ धुवून आणि कोबीमध्ये टाकली आहे. इथं तुम्ही बघू शकता. आणि मस्त मी पुन्हा एकदा खालीवर करून घेतला कोबी. त्यानंतर मी कोबीवरती झाकण ठेवलं आणि कमी गॅसवरती शिजवून दिला. आणि त्यानंतर मसाला काढून घेतला. त्यानंतर मी इथं शेंगादाणे 4-5 लसणाच्या पाकळ्या, 4-5 मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या मी मिक्सरमध्ये मस्त बारीक करून घेतल्या. पातळ पाणी टाकून मस्त बारीक करून घेतलं. आणि तोपर्यंत साऊ पण उठली होती. ती उठल्यानंतर मी मसाला काढला. आणि त्यानंतर मी इथं बघू शकता आपला कोबी मस्त शिजलेला आहे. शिजल्यानंतर मी त्यामध्ये मसाला टाकून दिला जो मी काढलेला होता. मस्त बारीक करून घेत असते मसाला पूर्ण. आणि त्यात थोडंसं मी नंतर पाणी ॲड केलं.
त्यानंतर मी हे पूर्ण मिक्स करून घेतलं. मसाला भाजीमध्ये कोबीत पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर त्यात मी थोडं पाणी ॲड केलं. इथं बघू शकता थोडं पाणी ॲड करून आपली भाजी मस्त झाली होती. त्यानंतर मी साऊसाठी इथं सॅरेलॅक बनवलं होतं. सॅरेलॅक बनवून घेतलं होतं कारण की साऊ पण उठली होती आणि तिला पण उठल्यावर भूक लागती. त्यानंतर तिला मी पाणी तापायला ठेवलं होतं. आंघोळीला आंघोळ वगैरे करून तिला ती पुन्हा झोपली होती. म्हणजे सकाळी ती जादा झोपत नाही, आंघोळ वगैरे घातल्यानंतरच ती झोपती. त्यानंतर मी पटकन पोळ्या बनवून घेतल्या आणि पोळ्या झाल्यानंतर जेवण केलं. आणि पोळ्या मी ना पटकन मोठ्या बनवत असते कारण की मला भरपूर काम आवरायचं असतं, त्यामुळे मोठ्या पोळ्या बनवते. आणि त्यानंतर जेवायला घेतलं आणि साऊ उठली होती तोपर्यंत परत तिला खाली खेळायला ठेवलं. आणि त्यानंतर तिच्यासाठी मी इथं ॲपल प्युरी बनवली होती. इथं बघू शकता मी कढईत पाणी टाकलेलं आहे आणि त्यावरती जाळीमध्ये मी इथं हे ॲपलचे बारीक कट करून घेतलेत, त्याचे साल्ट काढून घेतलेत ॲपलचे आणि त्याच्यावरती मी इथं झाकण ठेवलं आहे. आणि साऊला आवडते पण ॲपल प्युरी, ती खाती पण व्यवस्थित. त्यानंतर साऊला मी भरवलं ॲपल प्युरी आणि बघा कशी मज्जा मस्ती करते माझी लाडूबाई, गोड बाळ. त्यानंतर तिने ॲपल प्युरी खाल्ली. आणि नाही म्हणत असती. ती कशी शिकली आहे काय माहिती, तिला काही विचारलं का नाही म्हणत असती मानेनी. साऊला खाऊ घातलं. त्यानंतर मी कपडे वाळत टाकून घेतले स्टँडवरती पटकन आणि साऊसोबत खेळत होते. आणि ती बघा इथं काय करते. साऊ आईचे लाड करत होती आणि असं नेहमी पप्पी घेत असते ती माझी. त्यानंतर मी किचन आवरायला घेतलं. साऊ खेळत होती आणि हे जे घर आहे आमचं हे रेंटचं आहे, पण ह्याचं किचन वाटा इतका मोठा आहे का म्हणजे जितका मोठा किचन वाटा तितकं जादा आवरावं लागतं. आणि माझं तर किचनवर इतका जादा राडा होऊन जातो. काही पण असलं की आपण किचनवरती नेऊन ठेवतो, किचन ओट्यावरती, आणि मग त्यामुळे ते मला पूर्ण धुवावं लागतं. आणि पण किचन मोठा असल्याचे फायदे पण आहे. सर्व वस्तू तिथं बसतात, माठ, भांड्याची पाटी, आणखी काही आपण दूध वगैरे ठेवतो गरम करून, त्यानंतर भाजी वगैरे, असं बऱ्याच वस्तू किचन ओट्यावरती बसतात. त्यामुळे मी सर्व साफ करून घेत असते. गॅस स्वच्छ घासून घेतला आणि संपूर्ण सगळं काही मी धुवून काढलं इथं, कारण की खूप जादा धूळ होऊन जाते. आणि माठ वगैरे साईडला करून
त्यानंतर भांडे घासायला घेतले, पटकन भांडे घासून घेतले आधी, आणि त्यानंतर माझे सर्व भांडे घासून झाले होते. इथं बघू शकता पटकन घासून घेतले, दुधाची किटली सर्व घासून घेतले होते भांडे. त्यानंतर मी साऊला एक केळी दिली होती मॅश करून, आणि ते मॅश केल्यामुळं मस्तपैकी बारीक होती केळी. त्यानंतर मी तिला खाऊ घालते आणि तिला मस्त केळी खाऊ घातली आणि त्यानंतर तिला झोपी लावली औषधं वगैरे देऊन. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. गुड नाईट.